कोल्हापूर मलकापूर जवळच्या कडवी नदीला पूर आलाय। कोळसवडे त्याचबरोबर मुसलमानवाडा या परिसरामध्ये आणि जावली गावाचा संपर्क तुटलेला आहे। कोळसवडे तसंच मुसलमानवाडी आणि जावली गावाचा संपर्क या सगळ्या पुरामध्ये तुटलाय। चांदोली गावातील साकव देखील पाण्याखाली गेला आणि त्यामुळे 100 घरांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळते। चांदोली गावातल्या उसाच्या शेतामध्ये 5 फूट इतकं पाणी साचलेलं आहे। मुसळधार पावसाचा सध्या फटका संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी बसलेला आहे। जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि अशातच कोल्हापूर मलकापूर जवळच्या कडवी नदीला पूर आला ना। कोळसेवडी त्याचबरोबर मुसलमानवाडी आणि जावली या गावांचा संपर्क तुटलेला आहे। चांदोली गावातल्या साकव पाण्याखाली गेल्यानं 100 घरांचा संपर्क तुटलेला आहे। चांदोली गावातल्या उसाच्या शेतामध्ये पाणी 5 फूट इतकं साचलंय। सांगली जिल्ह्याला मुसळधार पाऊस पडत आहे। आज पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने यांनी शिरोळ तालुक्याचा दौरा केलेला आहे। काय सांगाल साहेब, कशी परिस्थिती आणि काय आहे? काल रात्रीपासून पावसाचा जोर ओसरल्यामुळं पाणी वाढण्याचं प्रमाण कमी आहे। तरी सुद्धा जवळजवळ 100-150 कुटुंब या तालुक्यातील स्थलांतरित केलेली आहे। आता माझं विनंती एवढीच आहे की अजून 1.5 महिना पावसाळा आहे। आता या 1.5 महिन्याच्या काळामध्ये धरणं भरलेली आहेत, पाणी आता जमिनीत मुरणार नाही। तर प्रशासन ज्या ज्या वेळेला अशा धोक्याच्या असताना जे आव्हान केले त्याला प्रतिसाद देऊन त्यांची विनंती त्यांनी मान्य करावी आणि जनावरांसकट आपण त्यांनी स्थलांतरित व्हावं। आणि आता दरवर्षी हा महापूर आता 4थ्या-5व्यांदा आला या 20 वर्षात। तर या लोकांना माहिती आहे कुठं पाणी आलं की कुठे येते, तर त्यांनी सावधानता बाळगली पाहिजे। शासन त्यांच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहील। आलमट्टीला पाणी विसर्ग होत असल्यामुळे पुराचा फटका बसल्याने असं वाटते। नाही, आता जेवढा पाण्याचा विसर्ग होतो या आपल्या राजापूर बंधाऱ्यातून तितकंच पाणी हिप्परगीमधून आणि हिप्परगीतून आलमट्टीतून विसर्ग केला जातो। कारण आमचे जिल्हाधिकारी आणि बेळगावचे जिल्हाधिकारी रोज संपर्कात आहेत। त्याशिवाय आमचा एक जलसंपदाचा अधिकारी या आलमट्टीवर आहे। त्यामुळे पाण्याचा विसर्ग व्यवस्थित होत असल्यामुळं आपल्याला दिसत येईल की पाण्यामध्ये वाढ नाही। जास्त करून कोल्हापूर शहराला पुराचा फटका ह्यावेळेला बसलाय।